पुणे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात करूया सरकारला धारेवर धरणाऱ्या बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या बातमीने। अखेर सरकारसोबत चर्चेसाठी मुंबईत येण्याची तयारी बच्चू कडूंनी दर्शवली आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बैठक होणार आहे। बच्चू कडूंसह महत्त्वाचे शेतकरी नेते बैठकीला उपस्थित राहतील। बैठकीला मुख्य सचिवांसह 30 विविध विभागांचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहतील अशी माहिती आहे। मात्र असं असलं तरी बच्चू कडूंनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलंय। कर्जमुक्तीची तारीख सांगितली नाही तर उद्यापासून रेल्वे रोखण्याचा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय। दरम्यान आंदोलक जामठा येथील महामार्गावरून परसोडीच्या मैदानावर दाखल झालेत, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक कोंडी अखेर फुटलेली आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, बावनकुळे साहेबांशी बोलणं झालं, आता जे बोलणं झालं या सगळ्याच्या मध्ये आंदोलकांना भीती काय आहे का आम्ही तिकडे चर्चेला यायचं आणि तुम्ही इकडे आंदोलन मोडीत काढायचं का? चर्चेतून प्रश्न सुटून मान्य आहे, पण आम्ही तिकडे आल्यानंतर जर यांना जर हात लागला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे। आम्ही शांततेने राहू, चर्चा करावंच लागेल। एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही। मला 20 वर्षाचा अनुभव आहे, 350 गुन्हे दाखल आहे, 350 गुन्हे दाखल आहे। आणि हा कसं शेतपर्यंत कर्जमुक्ती होती ना, हा बच्चू कडू मरायला सुद्धा तयार आहे। मरायला सुद्धा छातीवर घालून चालले, एकदा आम्ही घेऊ आमच्या छातीवर, नाही तर दुसऱ्याच्या घालून चाललेला। त्यामुळे आंदोलक आता जामठा येथून परसोडीच्या दिशेने गेलेले आहेत, तिथल्या मैदानात पोहोचलेले आहेत। त्यामुळे एकीकडे वाहतूक कोंडी सुटली आहे तर दुसरीकडे आता चर्चेतून जो तोडगा अपेक्षित आहे तो निघतो का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांसाठी आम्ही मरायला सुद्धा तयार आहोत असा निर्धार करून बच्चू कडू आज चर्चेसाठी येणार आहेत। आज संध्याकाळी चर्चा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नेमका काय तोडगा निघतो, सरकार कर्जमाफी संदर्भात काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। दरम्यान बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाठिंबा देण्यासाठी नागपूरला रवाना झाले। मनोज जरांगे आंदोलनस्थळी सकाळी 11 वाजेपर्यंत दाखल होतील। ही अटीतटीची वेळ असून शेतकऱ्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। खूप आता अटीतटीची वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही। मग त्या टायमाला असं खमक्यावनी खंबीरपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे, म्हणून आता तातडीनं आम्ही लगेच नागपूरकडं निघालो। कारण तिथं शेतकऱ्यांचं मत, म्हणणं, वेदना आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे या दृष्टिकोनातून आता आम्ही नागपूरकडं लगेच तातडीनं निघालो।